नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता नागराजला शिक्षा झाल्यामुळे सर्वजण खूप खुश असतात. पण नागराज काय ह्यांना खुश राहून देणार नाही. तो तितक्यात त्यांना बोलतो. तो बाहेर येतो आणि अर्जुनला धमकी देतो. तो अर्जुनला सांगतो, तुझ्या घरात एक असं सत्य आहे जे तुझ्या डोळ्यासमोर असूनसुद्धा तुला दिसत नाही आहे. ते सत्य तुझं अख्खं घर पोखरून खाणार आहे. या सगळ्याचा तू विचार कर. ते सत्य तू जाणून घेण्यासाठी एक दिवस तरी माझ्या पायाशी नक्कीच येशील. अर्जुन म्हणतो, जा रे, आता माझ्या घरात असं कोणीही चोरी लपवून वागणार नाही. तुझ्यासारखा सरडा आमच्या घरात नाहीच. यावर सायली म्हणते की हा तुमचा गैरसमज आहे नागराज. कोणत्याही साध्य जाणून घेण्यासाठी मी किंवा माझा नवरा तुमच्याकडे कधीच येणार नाही. आम्ही मिळून ते दोघं सत्य नक्कीच शोधून काढू. त्यानंतर रविराज नागराजला ओरडतो, ज्या पैशांसाठी तू हे सगळं केलंस ते तुला कधीच मिळणार नाही. पण माझे आशीर्वाद मी तुला कधी देणार नाही. यापुढे मी तुरुंगात राहीन, पण रविराज तू बाहेर राहूनसुद्धा कधीच खुश राहणार नाही, कारण तुझ्या खुशीची चावीच माझ्याकडे आहे. आता रविराज विचार करत असतो की नागराज मला असा का म्हणला. असं नागराजला काय माहिती आहे ते माझ्या सुखाचं कारण आहे. त्यानंतर नागराज त्याचं जे सामान आहे ते सगळं साहित्य पोलीस स्टेशनमध्ये देत असतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये अचानक विचार येतो, महिपत अचानक असा कसा फिरला. अर्जुनने नक्की त्याला साक्षीची भीती घातली असणार अशी शंका त्या नागराजच्या मनात येत असते. तितक्या तिथे प्रिया येते आणि नागराज समोर महाड्रामा करू लागते. तेव्हा नागराज तिला धमकावतो की तुला काय वाटलं, तू साचूपणाचा आव्हानशील आणि सुटशील हा तुझा गैरसमज आहे. मी ना आता रविराजच्या मनामध्ये एक विषयाची बी पेरलेली आहे आणि ती तुझ्याविषयी आहे. मी तर तुरुंगात असताना तू बाहेर असशील, पण तू आरामात राहू शकणार नाही, कारण आता तुझ्या मागंसुद्धा खूप मोठं संकट येणार आहे. तुझ्या सध्या एक ना एक दिवस तू सुद्धा या तुरुंगात येणार आहे. अर्जुन, सायली जेव्हा माझ्याकडे ते सत्य विचारायला येतील ना, तेव्हा मी तुझं सगळं सत्य सांगणार आहे आणि सांगणार आहे की रविराजची मुलगी कोण आहे ते. महिपतचा फोन अर्जुनकडे गेलाच कसा हे तूच मला सांग. तूच काहीतरी केलं आणि महिपत आणि अर्जुनला एकत्र आणलं. प्रिया म्हणते, असं काही नाही आहे, तुम्ही उगाच मला मध्ये ओढू नका काका, मला फक्त तुम्हाला मदत करायची आहे. नागराज त्याला म्हणतो, गप्प बस आणि आता तू इथून निघून जा. तर इकडे दुसरीकडे नागराजला शिक्षा झाली म्हणून घरातलं वातावरण खूप आनंदात असतं. रविराज अर्जुनवरती अभिमान व्यक्त करतो. यावेळी तो सायलीचंही खूप कौतुक करतो. अश्विन समोर असताच तो म्हणतो की हे सगळं फक्त आज सायली वहिनीमुळे झालेलं आहे. आणि अश्विन समोर असताना तो म्हणतो की माझी मुलगी आहे, पण ती मला मुलगी म्हणण्यासारखीच नाही आहे. माझ्या मुलीने आजपर्यंत मला खूप त्रास दिला, पण सायली, तू माझी खरी मुलगी नसतानाही तू आज माझी मुलगी झाली आहेस. मात्र त्या नागराजला शिक्षा होण्यासाठी तू खूप धडपड केली, मी पाहिले ना माझ्या डोळ्यांनी. आणि हे सर्व फक्त एक मुलगी आपल्या आईवडिलांसाठी करू शकते. अगं, आमची मुलगी नसतानाही जेणे कोणी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला त्याला शोधून काढण्यासाठी तू किती खस्ता खाल्ला हे मला माहिती आहे. आज मी तुला माझा मुलगी म्हणून स्वीकार करतो. आजपासून तू माझी मुलगी आहेस. हे ऐकल्यावरती सायलीला खूप आनंद होतो आणि सायली रविराजला घट्ट असे मिठी मारते. तर प्रिया इकडे नागराजने दिलेल्या धमकीचा विचार करत असते. त्यातून कसं बाहेर पडायचं हे तिला कळतच नसतं. मग ती ठरवते की आपण नागराजला मदत करायचं, नाटक करायचं आणि यातून बाहेर पडायचं. आणि सुभेदारांच्या घरी ही नागराज विरुद्ध कान भरायचे. मग ती थोडासा मेकअप करून अश्विनला फोन लावते आणि म्हणते की मी मंदिरात गेले होते. नागराज काकांना शिक्षा व्हावी यासाठी मी एक नवस केलेला होता. मंदिरात प्रदक्षिणा घालून जळता कापूर हातावर घ्यायचा असतो असा नवस मी देवाला केला होता नुकतंच. आता मी ते पूर्ण करत आहे. अश्विनला ते खरं वाटत नाही, पण प्रिया साधेभोळापणा नाटक करते हे त्याला कळलं असतं. अश्विन तिला म्हणतो, तुला जे करायचं आहे ते कर, मी घरामध्ये बिझी आहे, मला माझे कामं आहे. हे ऐकून इकडे तन्वीला खूप राग येतो का बाबा अश्विन मंदिरात आला नाही म्हणून. तर इकडे आता अस्मिताचा नवरा साक्षीचा विचार करत असतो. अस्मितावरती हल्ला करणारं दुसरं कोणी नसून ही साक्षीच असते असं त्याला वाटत असतं. अस्मिताची वेळीच बडबड चालू असते, त्यामुळे अस्मिता तिच्या नवऱ्याशी बोलत असते, पण त्याचं लक्ष अस्मिताकडे नव्हतंच.
थोड्या वेळाने सचिन आणि अस्मिता बाहेर जातात. तेव्हा अर्जुन त्यांना पाहतो आणि भयंकर चिडतो. प्रतापही अस्मिताला जाब विचारतो की हा माणूस येथे काय करतोय. तेव्हा अस्मिता घरात सगळ्यांना सांगते की सचिनने पुन्हा एकत्र यायचं ठरवलं आहे. तुम्ही मला म्हणतात की तू तुझा निर्णय घेऊ शकते, तर मला हा निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. हा निर्णय माझा आता झालेला आहे. माझं लग्न मोडणार नाही असंच मला वाटतंय. अस्मिताने निर्णय घेतल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन तिला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न करतो. तेवढ्यात पूर्ण आजीची तब्येत बिघडल्यामुळे अर्जुनही तो प्रश्न तिथेच सोडून देतो. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.